दलित पॅंथरच्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना निवेदन। भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेचा 26वा वर्धापन दिन 27 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद संशोधन केंद्रात साजरा करण्यात आला। या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि नागरी हक्क विषयक ठराव सर्वसहमतीने पारित करण्यात आले। या ठरावाची अंमलबजावणी शासन दरबारी आणि स्थानिक प्रशासनामार्फत व्हावी यासाठी पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण भुतकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात प्रमुख 27 मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाडलेल्या घरांच्या मालकांना रमाई योजनेतून घरे द्यावीत, मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळावे, मराठा समाजासाठी स्वतंत्र कायदा करून आरक्षण द्यावे, चिकलठाणा विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या आहेत। तसेच बोरी येथील गट क्रमांक 187 मधील रहिवाशांना नमुना 8 देऊन रमाई योजनेतून घरे द्यावीत, गायरान जमिनीवर सातबारा तयार करून मालकी हक्क द्यावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना 10 लाखांचे कर्ज विना अट मंजूर करावे, याही मागण्या निवेदनात नमूद आहे। निवेदन देताना लक्ष्मण भुतकर प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले की राज्यातील वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन या ठरावाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे। या मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती